आता बातमी आहे राज ठाकरेंच्या मेळाव्याची। मुंबईमध्ये राज ठाकरेंनी आज पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला। विधानसभा निवडणुकीतल्या दारुण पराभवानंतर राज ठाकरे काय भूमिका घेणार याची सगळ्यांनाच उत्सुकता होती। मात्र आगामी महापालिका निवडणुकीत पक्षाची भूमिका काय असेल यावर राज ठाकरेंनी संभ्रमच राखलाय। 2014 मध्ये पंतप्रधान पदासाठी मोदींना पाठिंबा, 2019 मध्ये मोबियाच्या बाजूने लावरे तो व्हिडिओ, तर 2024 मध्ये परत लोकसभा निवडणुकीत मोदींना पाठिंबा, तर विधानसभा निवडणुकीत एकला चलो रे अशा बदलत्या भूमिका घेतल्यावर राज ठाकरे आता पराभवानंतर येणाऱ्या निवडणुकांसाठी काय भूमिका घेणार याची उत्सुकता होती। मात्र राज ठाकरेंनी आपल्या बदलत्या भूमिकांविषयी बोलण्याऐवजी इतर पक्षांनीच कशा इतिहासात तडजोडी केल्या आहेत हे सगळं सांगितलं। एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, हे कोण भेटायला आले बिले वगैरे वगैरे, पक्षाची भूमिका आणि तुमचं प्रेम यांच्यासमोर लाचार ठेवणार नाही। शिवसेनेचा ज्यावेळेला जन्म झाला 1966 साली, त्याच्यानंतर पहिली जी निवडणूक लढवली ती प्रजा समाजवादी पक्षाबरोबर लढवली। त्या निवडणुकीनंतर मुस्लिम लीग बरोबर युती पण केली होती। त्याच्यानंतर 77-75 ला काँग्रेसला पाठिंबाही दिला होता, 80 साली युती पण केली होती, नंतर भारतीय जनता पक्षाबरोबर। त्या वेळेची जी काय परिस्थिती असेल त्याप्रमाणे विरोधी पक्ष कोण निर्णय घेत असतात, यांनी घेतले असेल, त्या वेळेला परिस्थिती बदलली असेल, पण त्यांची ती बदललेली परिस्थिती बस आलं हे ह्यांचं बरं आहे, ह्यांनी केलं की प्रेम, आम्ही केला की बलात्कार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।